विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपची रात्री उशिरापर्यंत खलबत पाहायला मिळाली आहे। वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंमध्ये चर्चा झाली। छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि पुण्यातील जागेवरून महायुतीत रस्सीखेच सुरू आहे। एकनाथ शिंदेंसोबत झालेल्या चर्चेचा तपशील चव्हाण बावनकुळेंकडून मुख्यमंत्र्यांना देण्यात आला। विधान परिषदेच्या 3 जागांवर तिढा सोडवण्यासाठी महायुतीचा प्रयत्न सुरू आहे। विधान परिषदेच्या जागा वाटपाबाबत मार्ग काढू मुख्यमंत्री फडणवीसांनी ही माहिती दिली। विधान परिषदेचं 99% जागा वाटप पूर्ण झाल्याचं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले। भंडारा गोंदिया महायुतीचे 80 ते 85% मतदान झाल्याचंही परिणय फुके म्हणतात। त्या संदर्भात चाललेली आहे। साधारणपणे शिवसेनेसोबत नाशिक आणि संभाजीनगर या 2 जागांवर आमची चर्चा चाललेली आहे। राष्ट्रवादी सोबत पुणे या जागेबद्दल चर्चा चाललेली आहे। आम्ही एकत्रित बसून यातनं मार्ग काढू। अजून मार्ग निघाला नाही, पण मला विश्वास आहे की मार्ग निघेल। महायुतीचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे। 99% जागेवर एकमत झाला आहे। 1% थोडं एका जागेवर आहे, पण ते होऊन जाईल। भारतीय जनता पार्टी महायुतीचं 80-85% जवळपास मतदान आहे आणि तिथे यावेळेस भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे जी संख्याबळ असल्यामुळे मला असं वाटतं की ही निवडणूक अनपोज होणार आणि माझी या माध्यमातून नाना भाऊंना विनंती आहे की त्यांनी हा जो सगळा खर्च टाळण्याकरता ही निवडणूक अनपोज केली पाहिजे।